त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य तिसरा वर्धापन दिन सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीने थाटामाटात साजरा होत आहे आणि आपण त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या विनंतीला मान देऊन आलेल्या मान्यवरांचे त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने खूप खूप हार्दिक असं स्वागत। खरं तर आज या कार्यक्रमाला आमच्या मतदारसंघाचे लाडके आमदार माननीय सुरेश अण्णा धस हे येणार होते, पण काही कारणास्तव पुण्याला मोर्चा असल्यामुळे त्यांना अर्जंट जावं लागलं। तरी त्यांचे पुतणे श्याम धस हे थोड्याच वेळात तिथे येतील आणि या कार्यक्रमाची रूपरेषा जशी सिव्हिलमध्ये एक संघटन जरुरी असतं की आपल्या छोट्याशा घटकाचं, एखाद्या समाजाचं किंवा सैनिकांचं जे आपल्याला काही त्यांच्याविषयी प्रेरणा असते, त्यांचं काही अडीअडचणी असते, काम सोडायचं असते, यासाठी या संघटनेची गरज असते। म्हणून आपण 3 वर्षापूर्वी हे त्रिदल सैनिक संघटनेची स्थापना केली आणि या माध्यमातून आपण सैनिक आणि सैनिक परिवाराचे ज्या काही अडीअडचणी आहेत ते सोडवण्याचं प्रामाणिकपणाने काम केलं आणि बऱ्याच सैनिकाच्या अशा अडचणी होत्या, इथं उपस्थित पण आहेत, काही आले नसतील, की त्यांच्या बऱ्याच वर्षापासून प्रशासन असेल, शासन असेल, इथले कोणी पोलीस स्टेशन असेल, तहसील असेल, या ठिकाणी त्यांचे काम होत नव्हते। ते आपण सर्व एकत्र आला, आपल्या सर्वांनी एकजूट दाखवली आणि या त्रिदल सैनिक सेवा संघाच्या माध्यमातून ते काम आम्ही करून घेतले। काही कामं जे आहेत ते पेंडिंग आहेत, ते मान्य केले पाहिजे, कोर्ट मॅटर आहे, ते आपल्या हातात नसतात, ते कोर्टात चालू आहेत, त्यामुळे त्यात शासनाला काही दखल देता येत नाही। तेव्हा कोर्ट मॅटर जे आहेत ते कोर्टाच्या अधीन असल्यामुळे आम्हाला ते नाही करता आले, त्याबद्दल आम्ही त्यांची क्षमा मागतो। पण या त्रिदल सैनिक सेवा संघाच्या माध्यमातून महाराष्ट्रावर इतकं मोठं काम केलेलं आहे आणि ती संघटना कशी आपल्याला वाढवता येईल, त्याचं रोपटं जेवढं मोठं करता येईल तेवढं आपण करण्याचा प्रयत्न करत आहोत। त्या निमित्ताने एक नवीन वर्षाचे मुहूर्त योग्य आहे असं ठरवून आम्ही त्रिदल सैनिक संघटनेचा 5वा वर्धापन दिन करण्याचा निर्णय घेतला। मीटिंग घेतली, डायरेक्टर बॉडीची त्याचा ठराव घेतला आणि सर्व महाराष्ट्रातील त्रिदल सैनिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रण देण्यात आलं। आम्ही असा निर्णय घेतला की हा कार्यक्रम राजकीय न ठेवता, कुणाला न बोलवता, फक्त सैनिकांनाच बोलवायचं आणि आपले जे इथले स्थानिक नेते आहेत, काही कारणास्तव इलेक्शनच्या अगोदर ते आपल्याकडे आले होते, आम्ही त्यांचा आदर केला, त्यांनी आपला आदर केला, त्यांनी काही शब्द दिले, म्हणून आम्ही सर्वांनी निर्णय घेतला की यावेळेस आपले आता जे आमदार आहेत सुरेश अण्णा धस यांना सैनिक त्रिदल सैनिक संघटनेचा आणि सर्व सैनिकांचा या मतदारसंघातून पाठिंबा द्यायचा असा आम्ही सर्वांनी बसून निर्णय घेतला। त्यांनी आम्हाला काही शब्द दिले, पण त्यांच्या काही कारणास्तव नाही येऊ शकले, त्यामुळं काही विषय नाहीये, तो आपण विषय नंतरच्या मीटिंग मध्ये घेऊ। पण आज जे या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्हाला मान देऊन आले त्या मान्यवरांचं प्रथमतः आपण स्वागत करूया, त्यांचा सत्कार करूया। आता सत्काराचा कार्यक्रम होईल आणि नंतर पुढील कार्यक्रम सुरू होईल। तर मी विनंती करतो या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले करमाळा सैनिक संघटनेचे अध्यक्ष माननीय अक्रूर शिंदे साहेब यांचा सत्कार होत आहे, त्यांनी आपला सत्काराचा स्वीकार करावा। मी विनंती करतो आपल्या डायरेक्टर बॉडीतील सर्व सदस्यांना पुढे येऊन उभा राहावं, त्यांना विनंती आहे। पाखरे साहेब आपण त्यांचा सत्कार करावा अशी विनंती करतो।
तुम्ही पण तिकडून बघा, तिकडून बघा सगळे. यानंतर नगर मुख्यालयाचे अध्यक्ष माननीय संजय मस्के साहेब यांचाही सत्कार करण्याची विनंती करतो. आपण सत्काराचा स्वीकार करावा. यानंतर पुण्याहून आलेले आपले त्रिदल सैनिक संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष महादेव खेडकर साहेब यांनाही विनंती करतो आपण आपल्या सत्काराचा स्वीकार करावा. या कार्यक्रमासाठी आवर्जून आलेले सातारचे जिल्हा अध्यक्ष माननीय दत्ता माळी साहेब यांनाही विनंती करतो आपण आपल्या सत्काराचा स्वीकार करावा. ठोंबरे साहेब आपण त्यांचा सत्कार करावा अशी विनंती करतो. इकडे 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 इकडे. यानंतर दक्षिण अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष माननीय संदीप सांगळे साहेब यांनाही विनंती करतो आपण आपल्या सत्काराचा स्वीकार करावा. या पुढे येत जायचं, आपण उभं राहायचं. आपण लटपटे साहेब त्यांचा सत्कार करा. इकडे इकडे. यानंतर करमाळून आलेले आमचे आदरणीय रावसाहेब शिंदे साहेब यांचाही सत्कार होत आहे. त्यांनी आपल्या सत्काराचा स्वीकार करावा. यानंतर बीडचे तालुका अध्यक्ष साळवे साहेब यांनाही विनंती करतो त्यांनी आपला सत्काराचा स्वीकार करावा. मुद्दाम ज्येष्ठ मान्यवरांचा सत्कार मागे ठेवतोय. तसेच करमाळ सैनिक संघटना सचिव अदलिक साहेब यांचाही सत्कार करण्यात येते. त्यांनी आपला सत्काराचा स्वीकार करावा. तसेच श्रीगोंदा त्रिदल सैनिक संघटनेचे अध्यक्ष चव्हाण साहेब यांनाही विनंती करतो आपण आपल्या सत्काराचा स्वीकार करावा. चव्हाण साहेब. यानंतर कोर कमिटीचे उपाध्यक्ष माननीय संजू भोसले साहेब यांनी आपल्या सत्काराचा स्वीकार करावा. तसेच साताऱ्याहून खटाव तालुक्याचे जाधव साहेब आणि त्यांनी माननीय जाधव साहेबांनी आपला सत्काराचा स्वीकार करावा. यानंतर आदरणीय आमचे महाराज मार्गदर्शक जगताप साहेब यांचाही सत्कार करण्यात येईल. त्यांनी आपला सत्काराचा स्वीकार करावा.
यानंतर जिल्हाध्यक्ष बांगर साहेब यांचाही सत्कार करण्यात येते, त्यांनी आपल्या सत्कारात स्वीकार करावा. सर एक मिनटं थोडं बाजूला यानंतर सर्वात ज्येष्ठ आणि ज्यांनी 1971च्या लढाईमध्ये पार्टिसिपेट केले असे आमचे आदरणीय नेटके साहेब यांचाही सत्कार करण्यात येत आहे, त्यांनी आपला सत्काराचा स्वीकार करावा. पाटोदा तालुक्याचे तालुका अध्यक्ष रामराव तांबे साहेब यांचाही सत्कार करण्यात येत आहे, त्यांनी आपल्या सत्काराचा स्वीकार करावा. तसेच माननीय प्रवीण कदम साहेब यांचाही सत्कार करण्यात येत आहे, त्यांनी आपल्या सत्काराचा स्वीकार करावा. माझी अशी विनंती राहील डायरेक्टर बॉडीला, असा वेळ घालण्यापेक्षा आपण सर्वांनीच जागेवर जाऊन सर्वांचा सत्कार करावा अशी मी आपल्या डायरेक्टर बॉडीला विनंती करतो. सर्वांचा सत्कार करा. इकडे बघा. तिकडे बघा. निघाला फोटो. तिकडे बघा. घटनेच्या अध्यक्षांचं, कारण अध्यक्ष सगळ्यात लास्ट असते सन्मानाला, त्याच्यामुळं त्यांचा सुद्धा सन्मान आपल्या सगळ्या टीमच्या वतीने, त्रिदल सैनिक सेवा संघाच्या टीमच्या वतीने आपण त्यांचा सन्मान करतो.
त्यांचाही सत्कार करावा. सावळे साहेब शरद सर्वांचे पट्टी आणि फुल देऊ त्यांचंही स्वागत. मी पत्रकार बंधूंना विनंती करतो आपण आपल्या सत्काराचा स्वीकार करावा. पत्रकार अनिल मोरे यांनाही विनंती करतो आपण आपल्या सत्काराचा स्वीकार करा. अशोक माने रवींद्र ठाकूर पत्रकार यांचाही सत्कार करण्यात झाला ना. काय नाही सगळी येतेच. आता या सत्कार समारंभाचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो आणि पुन्हा एकदा आलेल्या सर्व मान्यवरांचे मी विदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो. चुकून कुणाचा सत्कार राहिला असेल तर क्षमा असावी. शब्द सुनून आणि त्यांचाही मी सत्कार करतो आणि पुढील कार्यक्रमास सुरुवात करूया. यानंतर आपल्या विदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्याच्या नगर जिल्हा अध्यक्ष मस्के साहेब आपलं 2 मिनिटं मनोगत व्यक्त करतील. जय हिंद. आज विदल सैनिक संघ महाराष्ट्र राज्याची स्थापना होणार 3 वर्ष झाली. आत्ताच आपल्या मतदारसंघाचे लाडके आमदार सुरेश अण्णा धस यांचे पुतणे श्याम भैया धस हे आगमन झालेलं आहे. तरी मी त्यांना या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवावं असं मी विनंती करतो. याला अनुमोदन देतील शिंदे साहेब. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्षपद दस साहेबांनी स्वीकारावं. जे अंकुश कोटे साहेबांनी सांगितलं त्याला मी आपल्या सर्वांमध्ये अनुमोदन देतो. धन्यवाद.
यानंतर सर्व डायरेक्टर बॉडी गटप्रमुख आष्टी तालुक्यातील सर्व संघटनेला मी विनंती करतो श्याम भैया धस यांचा सत्कार करावा. त्यांना मी विनंती करतो आपण आमचा छोटासा सत्कार स्वीकार करावा. सर्वजण या आष्टी तालुक्यातले डायरेक्टर बॉडी असतील सर्वजण सर्वच या. यानंतर मस्के साहेबाला विनंती करतो आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. जय हिंद. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष घरसाहेब तसेच महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष अंकुश खोटे साहेब, सातारा जिल्हा अध्यक्ष माळी साहेब, शिंदे साहेब, नगर जिल्हा अध्यक्ष सावळे साहेब आणि सर्वच मान्यवर, आज या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आपण जी उपस्थिती दाखवली त्याबद्दल मी अहमदनगर जिल्हा मुख्यालयाच्या वतीने मी सर्वांचे हार्दिक अभिनंदन स्वागत करतो. आणि ही संख्या अशी पुढं बरकरार राहावा आणि आपली संघटना कशी वाढेल. संघटना वाढलेलीच आहे पण संघटनेला कसं पाठबळ देऊन पुढं आपल्या सैनिकांच्या अडीअडचणीसाठी आपण कसं योगदान द्यायचं हे सर्वांनी ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून या एकमेकाच्या संवादातून हे शेअर करणं आजच्या काळामध्ये खूप गरज आहे. जोपर्यंत आपण एक दुसऱ्याच्या सहवासात येत नाही तोपर्यंत आपल्याला एकमेकाचा प्रॉब्लेम अडीअडचण जे काही असेल मुलांची असो, शैक्षणिक कोणती बी अडचण असो, शेतीची असो, हे सर्व अडचणीसाठी आपण ही संघटना स्थापन केलेली आहे. तरी सर्वांनी एकमेकाच्या सहवासात राहून संघटना वाढण्यासाठी सहकार्य करावं एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय श्रीराम, जय महाराष्ट्र. यानंतर मी विनंती करतो अहिल्यानगर दक्षिण जिल्हा अध्यक्ष संदीप सांगे साहेब यांनी आपलं 2 मिनिटात मनोगत व्यक्त करावं. सैनिक संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेचा तिसरा वर्धापन दिन आपल्या सर्वांच्या उपस्थित साजरा करत आहोत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आष्टी तालुक्याचे युवा नेते दास साहेब कार्यक्रमाचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे आमच्या सैनिक संघटनेचे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष सन्मान्य श्री अंकुशजी खोटे साहेब, तसेच व्यासपीठावरील सर्वच प्रमुख महोदय मंडळी आणि महाराष्ट्रभरातून आलेले सर्व सैनिक संघटना तालुक्यांचे अध्यक्ष पदाधिकारी, आपल्या सर्वांचं सिद्ध सैनिक संघटनेच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करतो. आताच या ठिकाणी आमचे सहकारी मार्गदर्शक सन्माननीय मस्के साहेब यांनी या सैनिक संघटनेचा जो छोटासा अल्प परिचय दिला, तर म्हणून मी आधीचा वेळ घेत नाही, परंतु या सैनिक संघटनांमध्ये विशेषतः आपले संस्थापक अध्यक्ष सन्माननीय खोटे साहेब यांनी जो आपल्याला आदर्श घालून दिलेला आहे, खऱ्या अर्थानं प्रत्येक तालुक्यामध्ये गावागावामध्ये ही सैनिक संघटना एक अन्यायाविरुद्ध कशी उभी राहिली आणि तिचा इतिहास म्हणजे उगम हा फक्त अन्यायाविरुद्ध लढा देणारी संघटना म्हणून
या ठिकाणी महाराष्ट्रभर ती काम करत आहे. आणि सर्वात महत्वाचं, या ठिकाणी जे कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत तर ते सुद्धा किंवा त्यांचे जे चुलते आहेत ते सुद्धा महाराष्ट्रभर अन्यायाविरुद्ध लढा देत आहेत. म्हणून नक्कीच ही सैनिक संघटना उद्याच्या काळात धस साहेबांबरोबर असेल किंवा अजून महाराष्ट्रभर जे नेते अन्यायाविरुद्ध उभे राहतील तर आम्ही या सर्व पदाधिकाऱ्यांच्या समवेत मी या ठिकाणी एक वचन देतो की उद्याच्या काळात संपूर्ण महाराष्ट्रभर जो अन्याय होत आहे तर हे आपल्या महत्वाचे नेते आणि सैनिक संघटनेचे नेते हे मिळून उद्याच्या काळात आपल्याला कोणत्याही प्रकारचा अन्याय सहन करावा लागणार नाही हे या ठिकाणी मुख्यतः आम्ही नमूद करतो. आणि अधिकचा वेळ न घेता श्रीगोंदा सैनिक संघटना, शहीद स्मारक समिती आमची संघटना, त्याचप्रमाणे अहिल्यानगरचे सैनिक संघटनेचे सर्व पदाधिकारी सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा भरपूर असे शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद. यानंतर बीड तालुका अध्यक्ष साळवे साहेब आपलं मनोगत व्यक्त करतील. 2 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करतील. आज आपण सैनिक संघटना 3रा वर्धापन दिन साजरा करत आहोत. त्या निमित्ताने आजच्या कार्यक्रमाचे आपल्याला लाभलेले अध्यक्ष माननीय साहेब तसेच विविध ठिकाणाहून पूर्ण महाराष्ट्रामधून विविध जिल्ह्याचे पदाधिकारी आणि जमलेले सर्व माजी सैनिक आणि भगिनी त्यांना सर्वांना जयंत करतो. आणि जास्तचा वेळ न घेता आणि खूप मान्यवरांनी खूप चांगले मनोगत व्यक्त केले. फक्त या ठिकाणी सांगण्याचं एकच तात्पर्य उद्देश आहे आणि सांगण्यासारखं एकच आहे की ज्याप्रमाणे सैनिक संघटनेमध्ये कार्य करण्याची इच्छा पाहिजे त्याप्रमाणे प्रत्येक सैनिकाची दिसत नाहीये. तर मला असं वाटतं की प्रत्येक सैनिक जो असे काही कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमाला येत असताना एकटं न येता कमीत कमी एक तरी सैनिक बरोबर घेऊन यावा अशी थोडीशी मी खंत व्यक्त करतो. आणि या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. यानंतर आपले बीड जिल्ह्याचे कदम साहेब यांना विनंती करतो आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. या कार्यक्रमाचे अध्यक्ष दस साहेब, श्रीगोंदा सैनिक संघटनेचे संस्थापक खोटे साहेब आणि अनेक जिल्ह्यातून आलेले मान्यवर यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आणि या संघटनेचा 3रा वर्धापन दिन आज मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. खरंच खोटे साहेबांनी जे आज ऑफिसचं आणि रेस्ट हाऊसचं उद्घाटन केलं, खरंच हे कौतुकास्पद बाब आहे. ह्याच प्रतिसाद आम्हाला बीडमध्ये मिळत नाही जो बाकी तालुक्यात आहे, त्याची आम्हाला जरा खंत आहे. आणि या कार्यक्रमाला बोलून आणि सत्कार केल्याबद्दल सर्वांचे मी धन्यवाद करतो आणि 3ऱ्या वर्धापन दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि ते थांबतो. जय हिंद. यानंतर श्रीगोंदा तालुक्याचे तालुका अध्यक्ष चव्हाण साहेब यांना विनंती करतो आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आज श्रीगोंदा सैनिक संघटनेचा 3रा वर्धापन दिन त्या निमित्ताने आपण एकत्र आलेलो आहोत. आजच्या या छोट्याशा आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष साहेब, प्रत्येक जिल्ह्यातून आलेले जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष आणि इतर पदाधिकारी, आता आपण सर्वांचं मनोगत ऐकलं, मनोगत व्यक्त केलं, त्याच्यामध्ये अगदी चांगलं मनोगत व्यक्त केलेलं आहे.
परंतु मला एक खंत याच्यामध्ये वाटते, आपण महाराष्ट्र राज्याच्या त्रिदल सैनिक संघटनेचा वर्धापन दिन साजरा करतो आणि 50 लोक जमा होतात, ही थोडी खेदाची बाब आहे. तर याच्यासाठी साहेब खोटे साहेब आणि जिल्हाध्यक्ष तालुका अध्यक्ष जेवढे बी आलेले आहेत यांनी प्रत्येक तालुक्यामध्ये आपापल्या सैनिकांचं कॉर्डिनेशन ठेवा. तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये जिल्हाध्यक्षांनी त्या प्रत्येक तालुक्याचं कॉर्डिनेशन ठेवायला पाहिजे. प्रत्येक जिल्हाध्यक्षांनी तालुकास्तरीय सगळ्या अध्यक्षांची एक बैठक ठेवायला पाहिजे. कधी 2 महिन्यात ठेवा, 4 महिन्यात ठेवा, अगर 5 महिन्यात ठेवा. आणि तसेच महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्ष असणारे खोटे साहेब, मी विनंती करतो त्यांना की ज्यांनी पण 6 महिन्यांनी एकदा जेवढ्या जिल्ह्यामधून जिल्हाध्यक्ष बोलावता येतील तेवढे जिल्हाध्यक्ष बोलावून त्यांचे एक कॉर्डिनेशन मीटिंग ठेवा आणि त्याच्यामधून आपली संघटना वाढली पाहिजे. जोपर्यंत तुम्ही सर्व एकत्र येत नाही तोपर्यंत खालच्या स्तरापर्यंत लोक एकत्र येणार नाहीत. हाच वर्धापन दिन पुढच्या वर्षी एवढा मोठा साजरा झाला पाहिजे की या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यातून किमान 10 लोक आली पाहिजे, प्रत्येक तालुक्यातून 5 लोक आली पाहिजे, किमान 1000 लोक तरी किमान जमायला पाहिजे. आपण महाराष्ट्र राज्याच्या लेवलचा कार्यक्रम घेतोय, तर असे एवढे लोक नाही पाहिजे, खूप लोक यायला पाहिजे. प्रत्येक तालुक्यातून प्रत्येक जिल्ह्यातून यायला पाहिजे लोक. आता आज आपले खोटे साहेबांनी आता या ठिकाणी ऑफिसची सुविधा नव्हती, त्यांनी स्वतः बांधकाम करून स्वतःचं घर या ठिकाणी ऑफिस म्हणून वापरतायत. हे अगदी कौतुकास्पद बाब आहे. आणि माझं मत आहे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी माजी सैनिकांसाठी बसण्यासाठी अगर कार्यक्रमासाठी कार्यालय असायला हवं आहे. आणि त्या ठिकाणी प्रत्येक सैनिकांनी एकत्र येऊन आपल्या तालुक्याच्या प्रतिनिधींशी चर्चा करून त्या तालुक्याच्या ठिकाणी आपण ऑफिस बांधवा. ज्या ठिकाणी मोठं गाव आहे त्या ठिकाणी गावातली संघटना एकत्र येऊ द्या. गावातल्या संघटनेतून ग्रामपंचायतकडून मागणी करून एक गाळा घ्या, परंतु त्या ठिकाणी आपण निदान 2 तास एकत्र येऊ शकतो. ह्या गोष्टी करणं अत्यंत महत्वाचं आहे. संघटना जोपर्यंत तुमची वाढत नाही, महाराष्ट्र राज्याची संघटना म्हटल्यानंतर किती संख्येने इथं पूर्ण हॉटेलमध्ये लोक बसायला जागा नाही पाहिजे एवढी लोक यायला पाहिजे होती, परंतु आज एवढी कमी संख्येने लोक आले, त्या कमी संख्येने सैनिक आहेत. तर हे अत्यंत म्हणजे खेदाची बाब आहे. तर पुढच्या वेळेस सर्वांनी नक्की याचा प्रयत्न करावा. प्रत्येक तालुका अध्यक्षांनी, जिल्हा अध्यक्षांनी आणि राज्याचे अध्यक्ष आहेत त्यांनी सर्वांनी हा प्रयत्न करून पुढच्या वेळेस जो मेळावा होईल तो इतका मोठा झाला पाहिजे, इतकी लोकसंख्येने आपले जेवढे माजी सैनिक आहेत इतक्या संख्येने उपस्थित राहिले पाहिजे की खरोखरच म्हणजे ते इतर लोकांना पण म्हणजे जे राजकीय नेते आहेत त्यांना सुद्धा ते वाटलं पाहिजे की हा खरोखरच सैनिक खूप मोठ्या संख्येने एकत्रित आलेले आहेत आणि खूप मोठी संघटना आहे. आज राज्य स्तरावरची संघटना आणि एवढे लोक म्हणजे एक वेगळंच ते दिसायला वाटतंय. तर असं झालं नाही पाहिजे. पुढच्या वेळेस जास्त संख्येने आले पाहिजे. तालुकास्तरीय जिल्हास्तरीय मिटिंगा घ्या, कॉर्डिनेशन ठेवा आणि पुढच्या मिटिंगच्या वेळेस भरपूर संख्येने या. एवढं बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो आणि नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद. अजून कुणाला म्हणजे प्रश्न विचार, कुणाला काही मनोगत व्यक्त करायचं नाही, इकडे कुणाला संघटनेविषयी बोलायचं असेल तर प्लीज. नाही बोलायचं असेल काय एक मार्गदर्शन करू शकतात 2 तर मान्यवरांचे. यानंतर मी विनंती करतो आपले बीड जिल्ह्याचे अध्यक्ष भांगर साहेब यांनी आपलं 2 मिनिटं मनोगत व्यक्त केलं. आजच्या या त्रिदल सैनिक सेवा संघाच्या 3ऱ्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय दस साहेब, त्रिदल सैनिक सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय अंकुरजी खोटे साहेब आणि उपाध्यक्ष माननीय महादेवजी खेळकर साहेब आणि प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष आणि आमचे सर्व सहकारी आणि भगिनी, आपण या कार्यक्रमाला आलात
कार्यक्रमाची शोभा वाढवली. आणि आता एक साहेब बोलले की त्यांनी जी खंत व्यक्त केली तीच माझी खंत आहे. कारण हा मेळावा हा आपला महाराष्ट्र राज्य लेवलचा मेळावा होता किंवा वर्धापन दिन सोहळा होता. फार कमी लोकांची उपस्थिती आहे. कारण जोपर्यंत आपली संघटना आपण मजबूत करत नाही तोपर्यंत मला कोणीही बोलवणार नाही, तुमचं काम करणार नाही. कारण आम्ही पाहतो प्रत्येक ऑफिसमध्ये गेल्यानंतर आपल्या सेनेमध्ये क्वालिटी पाहिली जाते. इथं क्वालिटी पाहिली जात नाही, इथं क्वांटिटी पाहिली जाते. तुम्ही क्वांटिटी न या, तुमचं कार्य जरूर सक्सेस होती. आणि मला एकच गोष्ट 2-3 गोष्टी बोलायच्या आहेत. आपण थोड्या आजच्या या जगामध्ये टेक्निकल जगामध्ये फार पाठीमागे आहोत. आपलं कुठलं मेसेज आलं किंवा मेसेज करायचा असेल तर त्यामध्ये आपल्याला अडचण उत्पन्न होते. तर त्यासाठी सगळ्यांनी हे शिकून घेतलं पाहिजे. मेल आली, मेल बनवणं, मेल करणं. दुसरं शिक्षण. आता माझ्यासारखी जी लोक आहेत त्यांचं शिक्षण थोडं कमी असेल, कोणी मॅट्रिक असेल, कोणी कसे असाल, परंतु आपण दुनियेच्या पाठीमागे राहायचं नाही, दुनियेच्या बरोबर चालायचंय. येणाऱ्या काळाबरोबर चालायचे तरच आपण टिकू. आणि जोपर्यंत आपली संघटना आपण तळागाळापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आपलं पुढे जाणं फार कठीण आहे. आज साधी गोष्ट घ्या, आपण एवढा कार्यक्रम घेतला, किती लोकांची याला आर्थिक मदत झाली. कारण आर्थिक मदतीशिवाय कुठलंही काम होत नाही. आणि आपला सैनिक आर्थिक मदत करायला फार पाठीमागे राहतो. मी अजूनही काही ठिकाणी काम करतो. तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये, व्यापारी क्षेत्रामध्ये जा, मारवाडी क्षेत्रामध्ये जा, ते लाखोंना मदत करतात. पण आपल्या सैनिकांना आता ग्रुपवर पाहिलं किंवा कार्यक्रमासाठी मदत करा तर लोक विचार करतात की 200 रुपये देऊ का नको. असं करू नका. जोपर्यंत आर्थिक मदत मजबूत होत नाही तोपर्यंत संघटना पुढे जात नाही. हे लिहून ठेवा तुम्ही. कारण आज कुठलंही काम करायचं असेल तर पैसा लागतो आणि पैशाशिवाय काम होत नाही. तर आपण भावी वेळेमध्ये अशी जर कुठून आपल्याला विनंती आली तर आपण भरभरून मदत करायची त्या गोष्टीला. आणि संघटना जास्तीत जास्त मजबूत करून. आणि एक उदाहरण सांगतो की जर वेलीला झाड वर चढायचं असेल तर झाडाची गरज लागते, सहाऱ्याची गरज लागते. तर आपल्याला सहारा घेतल्याशिवाय आपण वर जाऊ शकत नाहीत. तर त्यासाठी सर्वांनी तळागाळापासून काम करायचंय आणि संघटना पुढे न्यायची. आणि पुढच्या वर्षी होणारा 4था वर्धापन दिन सोहळा कितीतरी मोठ्या हॉटेलमध्ये खोटे साहेबांना बुक करावं लागलं पाहिजे, एवढी संख्या आली पाहिजे अशी सर्वांना विनंती करतो. आणि आपण सर्वजण आला त्याबद्दल त्रिदल सैनिक सेवा संघ बीड जिल्हातर्फे आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय त्रिदल. आत्ताच या कार्यक्रमाला आलेले आमचे मित्र पत्रकार प्रवीण पोकळे साहेब व शरद रेडके साहेब यांचाही सत्कार होतोय. त्यांनी आपल्या सत्काराचा स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. शरद रेडकर यानंतर मी विनंती करतो महादेव केडकर साहेब यांनी आपलं बोला ना. यानंतर सातारा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष माळी साहेब यांना विनंती करतो आपण आपलं 2 मिनिटं मनोगत व्यक्त करतो. आदरणीय व्यासपीठावरील मान्यवर तसेच महाराष्ट्र राज्यातील तमाम जिल्ह्यातील तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अंकुश कोटे साहेब, हे सर्व आपण 3ऱ्या वर्धापन दिनानिमित्त आपण सर्वजण हजर राहिला यासाठी मी आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो. जय हिंद. यानंतर करमाळा तालुक्याचे अध्यक्ष अक्रूर शिंदे साहेब यांना मी विनंती करतो आपण आपलं मनोगत व्यक्त करतो. सगळेच गंभीरतेने बसले. जरा थोडस फौजमध्ये कसं असते वॉर्मअप करणं जरुरी आहे की नाही. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. आवाज येईना,
आवाज महाराष्ट्र राज्यापर्यंत कुठपर्यंत गेला पाहिजे माहिती का? रायगडापर्यंत. छत्रपती शिवाजी महाराज की. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा शिव छत्रपती यांना मानाचा मुजरा करतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो. आणि आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय दस साहेब आणि त्रिदल सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अंकुश कोटे साहेब आणि व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, आज आपण त्रिदल सेवा सैनिक संघाचा 3रा वर्धापन दिवस साजरा करत असताना अनेक जणांनी आपले मनोगत व्यक्त केले, काही लोकांनी खंत व्यक्त केली. हे खरं आहे की ज्या प्रकारे आपण काम करत असतो, एखादी गोष्ट करायची असेल तर एकजूट असणं बहुत जरुरी आहे. आणि ती जरुरी ह्याच्यासाठी की तुम्ही जर म्हणले की मला एकट्यालाच लढायची तर आपण एकटा लढाई कधीच लढू शकत नाही आणि दुश्मनाला सुद्धा कधी हरवू शकलो नाही. हे आपण सगळ्यांनी आपल्या जीवनामध्ये अनुभवलंय. ज्यावेळेस आपण ड्युटीवर होतो त्यावेळेस आपल्याला एक कमांडर असायचा, आपला ट्रूप्स असायचा, त्याच्या पहिले सगळं प्लॅनिंग असायचं. ही लढाई कधी जिंकू शकतो आपण? ही लढाई तेव्हा जिंकू शकतो की ज्या वेळेस त्या ट्रूपचा भरोसा त्याच्या कमांडरवर असावा आणि त्या कमांडरचा भरोसा त्या ट्रूप्सवर असावा, तरच आपण ती लढाई जिंकू शकतो. कारण आहे त्याला, जर एकमेकावर अविश्वास आणि हे जर दाखवलं तर आपण ती लढाई कधीच जिंकू शकत नाही की मी फलाना दिसता, असं कधीच होऊ शकत नाही. त्याच्यामुळं आपण सर्वांनी एकत्र येणं जरुरी. हे सर्वांचं मनोगत अगदी नाहीये, ग्राह्य धरतो. आणि आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी आला. जास्त वेळ झालेला आहे, बरंच काय बोलायचं असतं. मी आजी सैनिक संघटना करमाळा तालुका अध्यक्ष अक्रोड शिंदे. मी आमच्या तालुक्यामध्ये सैनिकांसाठी शहीद परिवार असतील, सैनिक परिवार असेल, जे अंगुठीवर सैनिक कुटुंब आहे त्यांना संरक्षण देण्यासाठी आम्ही असंच बसायचो हॉटेलमध्ये, कुठं एसटी स्टँडवर. आम्ही आमच्या आमदार साहेबांना आणि आता सुद्धा मी दस साहेबांना विनंती करतो की आमच्या आमदार साहेबांना संजय मामा शिंदे असतील आणि नारायण आबा पाटील आता असे आहेत, त्यांना विनंती करून, दोन्ही आजी माझे, पहिले मी आबा होते नंतर मामा आले, असे आजी माझी आमदारांना विनंती केली. आणि सर्वात प्रथम 50 लाख रुपये निधी आम्ही आमच्या कारगिल भवनसाठी, म्हणजे कारगिल भवन नावाने आम्ही करमाळ्यामध्ये ऑफिस उभा करतोय, तर कारगिल भवनसाठी 50 लाख रुपये निधी आम्ही शासनाकडून घेतला. त्याच्यानंतर नगर परिषदेकडून आम्ही 7 गुंठ जागा घेतली साहेब, 7 गुंठ जागा घेतली. आणि ते आता आमचं काम सगळे निधी पूर्ण होऊन, टेंडर निघून, कॉन्ट्रॅक्टर निघून, त्याला बरेच प्रोसेसर म्हणजे 1-1.5 वर्ष लागले मला, पण ते काम आता माझा सुरू झालं. त्यातून आपण सैनिकांचे प्रश्न, पेन्शन संबंधी असतील, पर्स नवीन आलंय, जे बुजुर्ग सैनिक आहेत त्यांना माहित नाही ते संबंध असतील, आपण लाईफ सर्टिफिकेट तो भरून दरवर्षी ते संबंध ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. कोणाच्या अडचणी असतील, शेताचे असतील, बांधाचे असतील. आता कोटे साहेबांनी सांगितलं की जे तुमच्या अंडरमध्ये, म्हणजे जे तुम्हाला करता येते ते तुम्ही नक्की करा, पण जर एखादी कायद्याची प्रोसेस चालू असेल तर त्याला तुम्ही काहीच करू शकत नाही. आणि ह्या सर्व जिल्हा सैनिक कल्याण बोर्डाशी तुम्ही संपर्क साधा. मला मगाशी सांगितलं की बीड जिल्ह्यामध्ये बिलकुलच सैनिकांचा किंवा सैनिक अधिकारीच नाही, तर हा तुम्ही सगळ्यांनी मिळून एकवट व्हा. आपण ते प्रश्न, बीड जिल्ह्यामध्ये जर सैनिक अधिकारी नसेल तर आपण हा प्रश्न, आपण सैनिक मंत्रालय, आपले जे बी मंत्री आहेत आता शंभूराजे देसाई साहेब यांच्या पुढे सगळेजण मिळून आपण ठेवूया की हर एक जिल्ह्याला आणि हर एक सैनिकांचं काम व्हावं. शहीद परिवार असतील आणि विविध संघटनेच्या माध्यमातून आपण या वर्धापन दिनी असा एक संपल करा की विविध माध्यमातून तुमचे जे पाल्य असतील, ज्यांनी 10वी 12वी ग्रॅज्युएशन MBBS झाले असतील, कोटे साहेब आम्हाला तुम्हाला माझी विनंती असेल की त्या मुलांना बोलवून वर्धापन दिनी त्यांचा जरूर सन्मान करा. आपल्या मुलांचा सन्मान आपणच करायचा, बाहेरचं कोणी येणार नाही. त्याच्यामुळे त्या मुलांचा सन्मान जरूर करा.
जेणेकरून आपली ही प्रथा पुढे राहील आणि संख्या वाढायला सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही. मुली असतील, मुले असतील, कोणी PSI झाले असेल, कोणी पोलीसमध्ये भरती झाली असेल, कोणी आर्मी, नेव्ही, एअरफोर्स जे बी अधिकारी बनले असतील, NDA, IMA यांना गायडन्स करायचा प्रयत्न करा, त्यांचा सन्मान करा, संख्या आपोआप वाढते सर. आणि ही एवढी विनंती आहे. बाकी आजच्या या कार्यक्रमाला आम्हाला बोलवलं, आमचा माहितोचित सन्मान केला, त्यासाठी त्रिदल सेवा सैनिक संघा पूर्ण टीमचं अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. जाता जाता मी तुम्हाला फक्त 4च ओळी सांगतो. भारता आम्ही तुलाच देव मानतो. मी मराठाला एक इन्फंट्रीच आहे, त्याच्यातल्या आपल्या मराठा गीताचे 4 ओळी मी लास्ट तुम्हाला सांगतो. भारता आम्ही तुलाच देव मानतो, हाच महाराष्ट्र धर्म एक जाणतो. भारता आम्ही तुलाच देव मानतो, हाच महाराष्ट्र धर्म एक जाणतो. राखतो महान आमची परंपरा, राखतो महान आमची परंपरा, रक्त शिंपुनी पवित्र ठेवितो धरा. याच माथेवरी प्राण गेला तरी, आमची वीर गाथा उरे, आमची वीर गाथा उरे. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आमचे आदरणीय जगताप महाराज यांना विनंती करतो, आपण आपलं मनोगत व्यक्त. आज आष्टी तालुका श्रीधर संघटनेला 2 वर्ष होऊन आज 3रं वर्ष उलटले आहे. आणि आपण जसं वाढदिवस साजरा करतो, बर्थडे, तसंच आपण युनिटमध्ये आपल्या युनिटचा बर्थडे साजरा करतो आणि देशाचाही वाढदिवस साजरा होतो. या न्यायाने आपण या तालुक्यामध्ये या वाढदिवसाची आपण तयारी केलेली आहे. त्याबद्दल मी खोटे साहेब, त्यांचे सहकारी जे बॉडीमध्ये आहेत त्यांचे, त्याचप्रमाणे आष्टी तालुक्यातील माजी सैनिक, बाहेर गावाहून आलेले, जिल्ह्यातून आलेले अध्यक्ष, उपाध्यक्ष, त्याचप्रमाणे या ठिकाणी आज ज्यांनी या सभेचं अध्यक्षपद भूषवलं असं धस साहेब, सर्वांचं प्रथमतः मी 9 वर्षाच्या सुरुवातीला अभिष्ट चिंतन करतो आणि माझे काही मुद्दे आहेत. बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं की सैनिक फार मोठ्या संख्येने आले पाहिजेत आणि यायला पाहिजेत, पण का येत नाही त्याचे पाठीमाग कारण आहेत. आम्ही काही कामं घेऊन गेलो, आज 10 वर्षाचा इतिहास सांगतो तुम्हाला. हे तर संघटना झाली 2 वर्षापूर्वी, पण आम्ही 10 वर्षे वनवासी होतो. आमचं काम तहसीलला गेलं की आमदाराने सांगितलं, साहेब तो आपल्या पार्टीचा नाही. दुसरा आमदार आला, त्यांनी तर सांगितलं, खोटे साहेब तुम्ही पण होते, जागा नाही, गर्दी करू नका, या ठिकाणी ठोबरे साहेब तुम्ही पण होते, जागा नाही, बाहेर व्हा. ही आमदारांची भाषा आहे आम्हाला. आणि आम्ही किती कामं घेऊन गेलो, आमचं एकही काम झालं नाही म्हणले जिल्हा सैनिक बोर्डाला जा आणि तिथून फाईल तुम्ही कलेक्टरला पाठवा. सगळेजण आपण गेलो, कोणाचं काम झालं हात वर करा. त्या कार्यामध्ये कोणाचं काम झालं, कोण त्या कलेक्टरला बोललं कुणी. मी म्हणलं भजे खायलांच्या प्याला आम्हाला आष्टीचा मिळते, परंतु कोणी माईचा पूत उठला नाही. भाऊजी कोणी नाही उठला, मला मानला नाही ते बोलते बरोबर आहे. इथं आलो, इथून मी कोणतं शिल्लर होते ते आपल्याला म्हणजे आता 1 दिवस आहे बागे तर आपल्याला वेळ नाही भेटायला. गुडमार आणि मला म्हणते देव कोण आहे, म्हणलं मी पाकिस्तानी, तुला दिसत नाही का. अरे तुम्ही बोला, वाईट बोलू नका, पण सत्य आहे ते बोला ना. आणि त्यावेळेस जर तुम्ही सगळे म्हणले साहेब पहिला आमचा प्रश्न पुढे लावा आणि नंतर एसडीओ कडे जा,
तर त्यांनी अगोदर आपल्याला वेळ दिली असती मग गेले असते. नाही, आम्हाला एवढ्या लोकांना त्यांनी परत केलं. आता ती वेळ येणार नाही, कारण या तालुक्याला आता सिंह आला. सिंह अण्णाच्या रूपानं या तालुक्याला सिंह आलाय. अर्धा रात्र जा आणि जर तुमचं काम नाही झालं मला फोन करा. अण्णांनी माझं काम केलं नाही. उगीच नाही 17 लोकांना एकीकडं अण्णा एकटी एकीकडं. का तर त्यांचं काम पहिल्यापासून असंच आहे. जिल्हा अध्यक्ष होते, उपाध्यक्ष होते, तेव्हापासून मी अण्णाला समजतोय. आणि मनुष्यने आता सर्व फौजी आष्टी तालुक्यातील जोमानी कामाला लागा. परवाच मी तहसीलदाराकडे गेलो. मला एक जण आडा बोलला तिथं, त्यांचा कर्मचारी. म्हणलं मुंबईला जा. मी लगेच गेलो. म्हणलं मॅडम तहसील बंद करा. एकटाच होते. म्हणले का? म्हणलं जर इथं आमचे कामच होत नसेल तर तहसीलदारचं काम काय इथं? ती मॅडम आहे, नवीन मुलगी आहे. मला काय उत्तर दिलं त्यांनी? बाबा म्हणले खुर्चीवर बसा, जास्त डोकं गरम करू नका. बेलवाजीने त्याला बोलून घेतलं. म्हणले बिस्तर गुंडाळायचं सांगितलं ना अण्णांनी तुला? गुंडाळायचं का तो बिस्तर? गप बसला मला बोलून घेतलं. हाताला जर तिथे गेला. तुम्ही फौजात भिवू नका पण अन्याय करू नका. आणि जर तुम्ही नाही अन्याय केला, तुमचं जर योग्य असेल ना, तुम्हाला कोणता माय रोखू शकत नाही. आणि तुमच्या पाठीमागे खंबीरपणे श्रीकृष्णासारखे आज अण्णा आहेत. पण फक्त अन्यायाची भाषा नाही आणि कोणाला आपण आपल्या पुढचे शब्द बोलायचा नाही. आता मला परवा दिवशी एका वडशरने इरिगेशनच्या नोटीस दिले. काय? आमच्या हातीत आंबे येते ते तोडून टाका. मी आता खूप छान पत्र लिहिले तहसीलदार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मोदी साहेबांना. माँ के नाम एक पेड़ लगाओ तुम्ही सांगता आणि इकडे जा मला त्याची झेरॉक्स पण मी जोडली त्याला. आणि तुम्ही सांगता पेड़ लगाओ आणि हे सांगते पेड़ तोडा. अरे ठीक आहे, तुम्हाला अडचण येते ना, मग तुमच्या हातीत आहे ना, मग तुम्ही तोडा ना. का आम्हाला सांगता? म्हणून भिवू नका कोणी. राईट भांडा. जरूर एक दिवस तुमचा कामाचा जय होईल आणि तुमच्या बरोबर अनेक 10 लोक तुमचे येतील. मी आज 4 लोकांना म्हणलो अरे आपली मीटिंग आहे चला ना. कशाला जायची म्हणले, कामच होत नाही, काय करायचं ते जाऊ. खोटे साहेब तुमच्याकडे मी किती तक्रार दिल्या, माझ्या एखाद्या तक्रारीचं निवारण झालं आजपर्यंत? तुम्हीच सांगा. म्हणून सगळे संघटित व्हा. आपण संघटना केलेली आहे. एकाच्या कामासाठी सगळेजण लढा. निश्चित तुमचा विजय होईल आणि परत तुमच्या पाठीमागे 10 फौजी येतील. पण आपलेच जर काम होत नाही तर ते म्हणतात कशाला यायचे? कामच जर होत नाही कशाला वेळ घालायची? बरे आपलं दारा दोरीवर राहिलं. दादासाहेब आहे तिथं ठोंबरे, त्यांनी असाच एक लढा दिला होता. काय? झाडं लावली. त्यांचे झाडच गावाला तोडून काढले. आमदार गेले, धोंडे साहेबाकडे गेलो, आजबे साहेबाकडे गेलो. मिळालं तुम्हाला समाधानकारक उत्तर? आज अण्णाकडे जा. अण्णा म्हणजे कोणचा मायचा पोत आहे बघ, येऊन दे त्याला पुढं. आणि म्हणून आपली वेळ आलेली आहे. आज आपलं दुर्भाग्य म्हणा, आज अण्णा पाहिजे होते इथं, तरी पण त्यांचे पुतणे आहेत, ते जरूर सांगतील. माझे पत्रकार बांधव आहेत तिथं, त्यांनी आमचे म्हणणं या तालुक्याला कमीत कमी कळवा असे लिहा. मी तुम्हाला हात जोडून पाया पडून विनंती करतो. एक पत्रकार आला, मी म्हणलं 25 लाखाचा रोड चोरी गेला आमच्या मिकरी. म्हणलं ही बातमी द्या उद्या सकाळी. आणि ज्यांनी रोड केला ते लगेच गेला की त्यांनी 3,000 रुपये दिले की त्याचाच झाला. असं करू नका मेहरबानी, कारण पत्रकाराच्या हातात फार मोठी ताकद आहे. म्हणून तुम्हाला विनंती करतो की आमचे ज्या गाराणे हे कमीत कमी तालुक्यातल्या जे अधिकारी वर्ग आहेत त्यांना कळव. 2 वर्षापूर्वी याचं शेततलावाचा अर्ज दिलाय. त्याच्या मागून विहिरी झाल्या, शेततलाव झाले, ग्राउंड रोड कुठंच नाही. पण कागद कारवाई झाली, पैसे गेले.
परवा जाऊन मी विचारलं, म्हणलं माझं शेत म्हणले मंजुरीच नाही आली. म्हणले फलाण्याची मंजुरी कुठून आली? कारण तो तालुक्यात जिल्ह्याचा राष्ट्रवादीचा अध्यक्ष केला, कोणी केला माहित नाही, आणि म्हणून त्याचा तलाव झाला आणि विहीर झाली कागदामध्ये. आणि त्यावेळेस मी कोळेकरला म्हटलं, कोळेकर साहेब हे कसं काय झालं? मी थांबा अण्णाला फोन लावतो. हो साहेब म्हणला तुमचा 8 दिवसात होईल, थांबा थांबा. तर नेकी लढा, योग्य लढा द्या, अन्यायाविरुद्ध लढा द्या. माझी सर्व फौजी बांधवांना विनंती आहे, इथले असतील, दुसऱ्या तालुक्यातले असतील, जिल्ह्यातले असतील, सर्वांना मी सांगतो. आणि खोटे साहेबाला विनंती करतो, बांगर साहेबाला विनंती करतो, तुम्ही आमच्या समोर बरोबर राहा. आमचं गाऱ्हाणं पुढे नेण्याकरता तुम्हाला आम्ही पद दिलेलं आहे, त्या पदाचा उपयोग करा आणि आमच्या समस्या सोडा. पुनश्च एकदा या ठिकाणी धस साहेब आले, आम्हाला आनंद वाटला. आता अण्णाच्या पाठीमागे एवढा मोठा व्याप आहे. मी अण्णाला आज नाही जवळजवळ 30 वर्षापासून ओळखतोय. तरी पण अण्णा माझं किंवा तुमचं कारण ऐकणारच आणि आज ना उद्या ते सॉल्व करणारच. म्हणून आता वेळ आलेली आहे, आपले काम होतील. अण्णांनाही मी शुभेच्छा देतो, पण त्यांनी मेहनतही तशीच घेतली. इलेक्शनच्या काळामध्ये फक्त 1 तास झोपत होते अण्णा, चेहरा पार उतरून गेला होता. म्हणलं अण्णा एवढं करू नका, तुम्ही निश्चित येणार आहेत आणि काही मतांनी येणार आहेत, काहीचे डिपॉझिट जाणार आहेत. मला म्हणले आप्पा, मला आप्पा म्हणते ते, म्हणले आप्पा तुम्ही जे म्हणतात ना तसं आहे बरं का चित्र, तरी पण आपलं कर्तव्य जाणं येणं. पण म्हणलं इतका व्हायचा करत आहे. आणि त्याप्रमाणे लोकांनी बी सहकार्य केलं, आपणही त्याला खारीचा वाटा दिला. असो, या ठिकाणी मी काही 2 शब्द बोललो असताना माझ्याकडून, मी थोडासा खरा बोलणारा माणूस आहे आणि खऱ्याचं कसं होतंय, लोकांना राग येतो. म्हणून जरी माझ्याकडून एखादा शब्द चुकीचा गेला असेल तर मी घरात बोललो असलो तर मला क्षमा करावी. या ठिकाणी मला खोटे साहेबांनी बोलण्याचं चान्स दिला, कारण इथं आम्ही 2-4 जणच वयस्कर आहोत. तळेकर साहेब आहेत, नेटके साहेब आहेत आणि मी. आता आमचे वय 78-79 या वयात आम्ही गेलेलो आहोत. आणि म्हणून शनी आम्ही काही पुढं पळण्याच्या लायकीच्या नाहीत. तुम्ही पुढं पळा, आम्ही तुमच्या पाठीमागे हळूहळू काठी घेऊन येऊ. आणि हे आपली त्रिदल सेना संघटना असतील, हिला एक मोठं झाड बनवू अशी मी शुभेच्छा सर्वांना देतो. सर्वांनी खोटे साहेबांच्या पाठीमागं, बांगर साहेबांच्या पाठीमागं उभे राहा आणि हिचं स्वरूप जिल्ह्यात, राज्यात जाईल आणि राज्यातून देशात जाईल. कोणाला कुठली सेना आहे व कुठले अध्यक्ष तर म्हटले पाहिजेत हे महाराष्ट्राच्या राज्याचे सेना अध्यक्ष आहेत आणि हे खोटे साहेब आहेत, हे बांगर साहेब आहेत, असं यांचं नाव देशात गाजलं पाहिजे अशी शुभेच्छा देतो. थांबतो. जय हरी, जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद महाराज. यानंतर मी आपल्या कोर कमिटीचे उपाध्यक्ष माननीय फसले साहेब यांना विनंती करतो, आपण आपलं मनोगत व्यक्त करा. कार्यक्रमाचे अध्यक्ष धस साहेब, महाराष्ट्र राज्य त्रिदल सैनिक संघटनेचे अध्यक्ष अंकुजी खोटे साहेब, त्याचप्रमाणे सर्व जिल्ह्यामधून आलेले जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, उपाध्यक्ष व या ठिकाणी आलेल्या आदरणीय महिला, आपल्या सर्वांचं महाराष्ट्र राज्य 3रा वर्धापन दिन या निमित्ताने खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत. आजच्या कार्यक्रमाचे जे मुख्य पाहुणे आहेत त्यांच्यासाठी एक शेर आहे.
कि हे बादल तुम इतना बरसो कि वो आ न सके और उनके आने के बाद इतना बरसो कि वो जा न सके। आपल्या आष्टी तालुक्याचे लाडके आमदार साहेब, जे की आता या आधी ते 3 वेळेस निवडून आले होते, नंतर एकदा विधानसभेवर निवडून आले होते आणि आता चौथ्यांदा परत लोकप्रतिनिधी म्हणून ते निवडून आलेले आहेत। तर माननीय सुरेश अण्णा धस साहेब यांच्यासाठी पण एक शेर है कि चीते की चाल, बाज की नजर और बाजीराव के तलवार पे कभी शक नहीं करते। चीते की चाल, बाज की नजर, बाजीराव के तलवार पे कभी शक नहीं करते और माननीय सुरेश धस के कार्यशैली पर कभी शक नहीं करते, क्योंकि वो दुश्मन को चारों खाने चीत करते। त्यानंतर आजच्या या त्रिदल सैनिक संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेचे अध्यक्ष यांचा इतिहास खूप म्हणजे एका छोट्या कुटुंबातून, एका शेतकरी कुटुंबातून ते आलेले आहेत आणि आर्मी मध्ये 17 वर्ष नोकरी करून ते रिटायर झाले आणि थोड्याच काळात म्हणजे 4-5 वर्षात त्यांना म्हणजे ही कल्पना सुचली की जे माजी सैनिकावरती जे अन्याय होत आहेत तर ते कसे दूर केले जाते, चाहे तो शेताचा प्रॉब्लेम असो, चाहे तो बांधाचा प्रॉब्लेम असो, चाहे विहिरीचा असो किंवा एखाद्या प्लॉटचा असो, तर हे आणि किंवा विधवांचे जे प्रॉब्लेम असतात की त्यांना जी जमीन पाहिजे असते ती त्यांना केंद्र सरकारकडून किंवा महाराष्ट्र राज्याकडून भेटत नाही, तर यांनी त्याच्यावर मंथन केलं आणि ह्या त्रिदल सैनिक संघटनेची त्यांनी स्थापना केली। तर मला काय म्हणायचं आहे की ज्या माणसाकडे 2 कोटीपेक्षा जास्त प्रॉपर्टी आहे तर त्यांच्यासाठी भी हा शेर आहे आणि माननीय अंकुशजी खोटे साहेब यांच्यासाठी पण शेर आहे कि इज्जत शोहरते हर रोज किसी के पास रहती नहीं, इज्जत शोहरते चाहते उल्फते हर रोज किसी के पास रहती नहीं, आज आप है जहां कल कोई और था, ये भी एक दौर है वो भी एक दौर था। तर या ठिकाणी या मंचावरती बसलेले माझे बुजुर्ग, तसेच बुजुर्ग माता बहिणी व आई वडील, मी तुम्हाला एवढीच नम्र विनंती करतो की आजकाल जेव्हाही तुम्ही जमिनीची किंवा प्लॉटची किंवा विहिरीची वाटणी करता त्यावेळेस सरसमान वाटणी करा। आता जिरायती शेती, बागायती शेती असा काहीही लफडा राहिलेला नाही, कारण की टेकाडावर डोंगरावर जरी शेती असली ती जेसीबीनी लेवल केली जाते, पॉकलँडनी लेवल केली जाते आणि तिला बागायती बनवलेलं जातं। आता हे जे प्रॉब्लेम हे खोटे साहेब किंवा आष्टी तालुक्याची संघटना, बीड जिल्ह्याची संघटना, महाराष्ट्र राज्याची संघटना आजपर्यंत जे माजी सैनिकाचे जवळजवळ खोटे साहेब आणि त्यांच्या टीमने 900 प्रॉब्लेम हे जे सॉर्ट आउट केले, तर हे शेतकऱ्यांना प्रॉब्लेम काय येते, कारण की आई वडील हे भावनेच्या आरी जाऊन नोकरीवाल्या मुलाला ते शेतीचा बराबर हिस्सा देत नाही आणि जो घरी राहतो त्याला ते जास्त हिस्सा देते किंवा त्याला पुरी विहीर देऊन टाकते किंवा त्याला पुरा प्लॉट देऊन टाकते आणि जेव्हा ते आई वडील हयात नसते, जेव्हा ते म्हणजे स्वर्गवासी होतात त्याच्यानंतर हे मुलं म्हणजे त्यांना तो हिस्सा पाहिजे असतो, बराबरीचा हिस्सा पाहिजे असतो। त्याच्यासाठी जेव्हाही तुम्ही जर वाटण्या बरोबर केल्या तर खूप कमी भांडणं होते ना, असं म्हणजे माझं मत आहे। आणि यामध्ये जसं आताच महाराजांनी सांगितलं, जगताप महाराजांनी, की आपण सगळ्यांनी इन्व्हॉल्व व्हायला पाहिजे, जास्तीत जास्त संख्येने इन्व्हॉल्व व्हायला पाहिजे, तर ही खूप आनंदाची बाब आहे। तर हे जे तालुक्याचे जे अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष येतं किंवा जे गट प्रमुख येतं तर त्यांनी काम कसं केलं पाहिजे, तर आमचे जे दादासाहेब ठोंबरे दौला वडगाव गट प्रमुख यांच्यासारखं केलं पाहिजे, कारण की त्यांच्या हातामध्ये असतं सत्यमेव जयते आणि एकदम नाना पाटेकरच्या भूमिकेत ते असतात। तर त्यांच्यासाठी पण एक शेर आहे
कि पानी से प्यास न बुझी तो मैखाने की तरफ चल निकला, पानी से प्यास न बुझी तो मैखाने की तरफ चल निकला, सोचा आपकी शिकायत करूं खुदा से, पर खुदा भी आपका आशिक निकला। तर वेळ खूप होत आहे आणि मी एक देशभक्ती गीतामधून थोडं तुमचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत आहे। मेरा मुल्क मेरा देश मेरा ये वतन, शांति का उन्नति का प्यार का चमन। मेरा मुल्क मेरा देश मेरा ये वतन, शांति का उन्नति का प्यार का चमन। इसके वास्ते निसार है मेरा मन, मेरा मन। ऐ वतन ऐ वतन ऐ वतन, जाने मन जाने मन जाने मन। अपने इस चमन को स्वर्ग हम बनाएंगे, कोना कोना अपने देश का सजाएंगे। जश्न होगा जिंदगी का, होंगे सब मगन, होंगे सब मगन, होंगे सब मगन। इसके वास्ते निसार है मेरा मन, मेरा मन। ऐ वतन ऐ वतन ऐ वतन, जाने मन जाने मन जाने मन। भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। धन्यवाद। यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्यामभाई दास यांना विनंती करतो आपण आपलं मनोगत व्यक्त करावं। माझं या ठिकाणी त्रिदल सेवा संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने संघटनेचा तिसरा स्नेह मेळावा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा मिळून या ठिकाणी आयोजित केलेला आहे। त्यासाठी आदरणीय अण्णाच स्वतः उपस्थित राहणार होते, परंतु जो काही बीडला झालेला संतोष अण्णा देशमुखांचा जो हत्येचा गुन्हा आहे आणि परभणीच्या कांबळेंच्या बाबतीतला जो गुन्हा आहे, त्या मारेकऱ्यांना अटक व्हावी म्हणून जो मोर्चा काढला गेलेला आहे आजचा पुण्याचा, त्या मोर्चासाठी अण्णा पुण्याला गेले स्वतः आणि त्याच्यामुळे अण्णा काही उपस्थित राहू शकले नाहीत। त्याबद्दल मी तुमच्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो। आणि त्रिदल सेवा संघटना ही आमची आष्टीची आहे। आमच्या छोटे भाऊजींनी त्याचं एक रोपटं लावलंय छोटंसं, आणि आज आनंद होतोय की भाऊजींना ते जेव्हा आर्मी सोडून आले त्यावेळेस आमचे खूप चांगले संबंध होते। त्यांचं पलीकड हॉटेल होतं, त्यांनी बरेच काही व्यवसाय केले ही करण्याच्या अगोदर, आणि माझं इथं हॉटेल, आणि 200 मीटरवरती त्यांनी हॉटेल चालवलं। आमचंच कधीच मध्ये आपलं गप्पा मारत बसायचो आम्ही। त्यांनी आधी हॉटेलचा व्यवसाय केला, नंतर तिकडे सावताड्याला हॉटेलचा व्यवसाय केला, नंतर मला वाटतं गावाकडेही केला। मग त्याच्यानंतर संघटना सुरू करायची असं त्यांनी ठरवलं। संघटना सुरूही झाली। आता काही तुमच्याच काही सदस्यांनी सांगितलं की संघटनेत सहभागी लोक खूप कमी आहेत, तर या छोट्याशा रोपट्याचा आज तुम्ही 50 जण का होईना महाराष्ट्रातून जमा झालात, हे काही कमी नाही। फार साताऱ्यापासून ते इकडे बीड सगळीकडून तुमचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य सगळेच जण जमा झाले। एक जे सुरुवात केली होती ते सुरुवातीला आमच्या कानावर यायचं की हे
रिटायर्ड आर्मीवाले गेले, त्यांनी कोणाची तरी शेतीचे भांडणं मिटवले, भावाभावाचे भांडणं मिटवले, गावातले कोणाचे भांडणं असतील मिटवले. हे चांगला विचार घेऊन चांगलं काहीतरी एक चांगला त्याचा उद्देश होता त्यामागचा. तो चांगला उद्देश घेऊन फौजींनी ही संघटना स्थापन करण्याचं ठरवलेलं होतं. त्याप्रमाणे ते चालूही आहे. आता माझ्या सोबतचा किस्सा सांगतो बापू. 15 ऑगस्टच्या दिवशी त्याला पत्रकारही हे 2 जण त्याला साक्षीदार आहेत. जी संघटना तुमची फोडण्याचा प्रयत्न केला ज्या लोकांनी, ही गोष्ट बहुतेक बऱ्याच जणांना माहित असेल, आमच्या आष्टीवाल्यांना तर सगळ्यांना माहित असेल. यांची संघटना खूप चांगली होती, खूप मोठं हे झालं होतं. त्यात काही ना काहीतरी होतच असते. तर ती संघटना फोडून दुसरी संघटना तयार केली गेली. तर त्यालाही मात देऊन खोटे फौजींनी आपली संघटना आहे तशी चालू ठेवली. आणि 15 ऑगस्टच्या दिवशी, बरोबर ना, आताच्या 15 ऑगस्टच्या दिवशी आम्ही सलग 3 दिवस शिवाजी चौकात कार्यक्रम ठेवला होता. त्याच संघटनेचा एक व्यक्ती, म्हणजे रिटायर्ड आर्मी आहे, 15 ऑगस्टचा कार्यक्रम आहे. आम्ही सामान्य नागरिक म्हणून तुमच्याकडून तशी अपेक्षा ठेवू शकत नाही. तशी गोष्ट घडली चौकात. शिवाजी महाराज चौकात त्या दिवशी लेझर शोचा कार्यक्रम होता. लेझर शोच्या कार्यक्रमात एक रिटायर्ड आर्मीवाला आला दारू पिऊन आणि रोड पूर्ण ब्लॉक केला होता. एक साईडने रोड चालला होता. गाडी नेईन तर इथूनच नेईन म्हणाले, नाहीतर नेणार नाही. त्याच्या हातापाया पडले पोरं. अरे नाही बाबासाहेब, तुम्ही तिकडून जावा पलीकडच्या रस्त्याने. नाही, शेवटी तो व्यक्ती शिवीगाळ करण्यावरती आला. शिवीगाळ करण्यावरती आल्याच्या नंतर पोरांनी थोडीफार फापट केली तिथल्या चौकात. आता कार्यक्रम कुठला चालू होता? तुम्ही सांगता मी आर्मीवाला आहे, तुम्ही सांगता मी आर्मीवाला, तुम्हीच जे देशाचं स्वातंत्र्य दिनाचा जो कार्यक्रम चालू आहे आदल्या दिवशी 14 ऑगस्टच्या दिवशीची गोष्ट, त्या दिवशीच्या कार्यक्रमात तुम्हीच धिंगाणा करता, हे कुठेतरी खटकतं. मग त्याच्यानंतर तो व्यक्ती तिथून आमच्याच पोरांनी काढून दिला. जाऊ दे बाबा, झाला असेल. आणि मग जो कार्यक्रम होता तो चालू राहिला. त्याच्यानंतर आष्टी तालुक्याचे जे अध्यक्ष किंवा जे तिकडचे राज्य अध्यक्ष 15-20 मिनिटांनी ते आले. ते काय दारू पिलेले नव्हते. एक पहिला जो व्यक्ती आलेला होता तो दारू पिलेला होता. दुसरा व्यक्ती काय दारू पिलेला नव्हता, अध्यक्ष म्हणणार. त्यांनी येऊन तीच परिस्थिती तयार केली. हे दोघं जण त्या गोष्टीला साक्षीदार आहेत, पत्रकार. चला बाबा, आम्ही म्हटलं जाऊ द्या, मिटून घ्या, हे करा ते करा, असं करू आम्ही त्याच्यावर पाणी फिरून चला म्हणलं. गोंधळ म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाच्या याच्यात गोंधळ नको म्हणून आम्ही ते हे केलं, निग्लेक्ट केला तो विषय, तो मिटून घेतला. पण तुम्ही सगळ्यांनी जी तक्रार मांडली की संघटनेचा राज्याचा कार्यक्रम आहे आणि खूप मोठ्या संख्येने आपण त्या ठिकाणी यायला पाहिजे, ही गोष्ट 100% स्फुटे फौजींच्या मनाला खटकत असेल. पण मी असं म्हणतो, मी ह्या व्यवसायात येण्याच्या अगोदर खूप छोटा, म्हणजे माझं 4,000 रुपये काउंटर होतं. ते हॉटेल तर एवढं मोठंच होतं, एवढंच होतं, पण 4,000 रुपये काउंटर होतं. आजचं काउंटर नाही सांगणार मी, पण 4,000 रुपये काउंटर होतं. म्हणजे जसं फौजींनी एक रोपटं लावलं, त्या रोपट्याचे तुम्ही एवढे सगळे जण जमा झाला. अजूनही सदस्य आहेत, काही वयस्कर मंडळी अजून रिटायर होणारे तुमच्यात अजून काही जॉईन होते. परंतु संघटना निर्माण करताना किंवा कुठलाही व्यवसाय करताना आपण थोडक्यात संघटनेला व्यवसाय समजायला, माझ्या भाषेत, मी राजकारण कमी करतो. तर व्यवसाय करताना किंवा संघटना निर्माण करताना तो क्वांटिटी वरती करण्यापेक्षा तो क्वालिटीवर केलेला कधीही चांगला. आणि एक उदाहरण मी जे सांगितलं, तशी संघटना होण्यापेक्षा
मोठी संघटना म्हणायचं किंवा ती तालुक्यापुरती संघटना आहे, बरोबर आहे ना? ती मोठी संघटना म्हणण्यापेक्षा छोटीच संघटना असावी, छोटाच व्यवसाय असावा, पण त्याला काहीतरी बेस असावा, जेणेकरून समाजानेही त्याला कुठलं नाव ठेवू नये. आता आमच्याच मनात त्या संघटनेच्या बद्दल छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र मंडळ आमचं जे आहे, आष्टीकरांना माहीत असेल, तिथं शिवजयंतीच्या दिवशी आम्ही एकही व्यक्तीला दारू पिऊन किंवा गुटखा खाणाऱ्याला वगैरे आमच्या ह्याच्यात तिथं एंट्री नसते. तसं संघटना ही सुद्धा तशीच एक गोष्ट आहे. ठीक आहे, तुम्ही तुमचा एन्जॉय करता, तुमच्या घरी करा, पण अशा गोष्टीने मी संघटनेचा सदस्य आहे, मी रिटायर्ड आर्मीवाला आहे आणि मी संघटनेचा सदस्य आहे म्हणून गोंधळ घालणारी संघटना असण्यापेक्षा ती संघटना नसलेली बरी. नक्कीच पुढच्या वर्षी 4थ्या वर्धापन दिनाला आता सगळेच मला वाटतं बऱ्यापैकी सगळीकडचे अध्यक्ष मंडळी आहे. 4थ्या वर्धापन दिनाला नक्कीच सगळेजण मिळून आपली जी तुमची जी तालुका प्लसची जी संघटना आहे सगळे मिळून याल ही खोटे फौजींकडून अपेक्षा करतो आणि एक आष्टीकर म्हणून तुमचं स्वागत करतो आणि थांबतो. जय. धन्यवाद भैया, खूप सुंदर असं उदाहरण दिलं तुम्ही. असो, संघटना लई लोकात चालत नसते, कोणतेही चालत असताना एक दिवशी 10 लोक असले म्हणजे त्याला स्वरूप चांगलं येतं आणि आम्ही प्रामाणिकपणाने काम करतो, त्याचं फळ आम्हाला निश्चित भेटलेलं आहे सर्वांच्या आशीर्वादाने. त्यामुळं नक्कीच आपण म्हणलं तसं आम्ही चांगलंच काम करण्याचा प्रयत्न करू. आमच्याकडून कुठलंही संघटनेला बदनाम होईल असं कधीच आम्ही काम करणार आहे, ही सगळ्याच्या साक्षीने ग्वाही देतो. आज विदर्भ सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य 3रा वर्धापन दिन. या वर्धापन दिनाला आपले आष्टी तालुक्याचे लाडके आमदार सुरेशांना धसे येणार होते. माझं रात्री बोलणं पण झालं होतं. ते काल परभणीच्या मोर्चामध्ये होते, रात्री 1:30 ते 2 आसपास आले होते. ते 12:30ला माझं बोलणं झालं, पण त्या ह्याच्यात त्यांना लक्ष नसत. ते म्हणजे मी सकाळी येतो, पण त्यांच्या लक्षात नव्हतं का माहित नाही. ते सकाळी पुण्याला जाणार होते. मी सकाळी 7 वाजता बंगल्यावर गेलो, म्हणजे 7च्या अगोदर निघून गेले होते. म्हणजे रात्री जो एक नेता 2:30 वाजता येतो, 7 वाजता उठून दुसऱ्या कार्यक्रमाला जातो, असा नेता आपल्या मतदारसंघाला लाभलेले आहेत. तर त्यांनी मला फोन झाला, अरे माझ्या लक्षात नव्हतं, पण मी आबांना सांगितले, चिठ्ठीवर नाव लिहून ठेवलं होतं, आबा कार्यक्रमाला जा म्हणून त्यांनी निरोप दिला. पण त्यांना ते बी लक्षात नव्हतं की आबा सातारच्या कार्यक्रमाला जाणार आहे. म्हणून आबांना फोन केला, म्हणलं आबा तुम्हाला अण्णांनी कार्यक्रमाला जायला सांगितले. अरे म्हणजे भाऊजी मी सातारला आहे. म्हणून आता म्हणजे सागरला बघा. सागर भाईला फोन केला. सागर भाई म्हणजे मी नगरच्या कार्यक्रमाला आहे. सागर भाई म्हणजे जयदत्त भाई असतील. जयदत्त भाईला फोन केला, रिअल त्याने कंडिशन सांगतो. जयदत्त भाई म्हणजे फौजी मी 7:30 पावणे 8ला शिरूरच्या कार्यक्रमाला आलो. आम्हाला फोन केला, आमच्या वाट्याला कोणीच येईना आता. तर तुमच्या वाट्याला भाई तिथंच येतं, श्यामला फोन करा. ठीक आहे. मग मी श्याम भाईला फोन केला. म्हणलं श्याम भाई आज पुढे कार्यक्रम तर नाही ना? अगोदर विचारलं बघा, आज पुढे कार्यक्रम तर नाही ना? ते म्हणजे नाही, गावाकडेच आहे. मग म्हणलं आता तुम्हीच आमची वाटेल आहे, तुम्ही 12 वाजता या. आणि हॉटेल वियोबाबनीतच आहे कार्यक्रम, हॉटेलला त्यांच्याच. तर सांगायचा विषय असा आहे, आपण जे सर्वांनी खंत व्यक्त केली, खंत व्यक्त करायची गरज नाही. आपण लढणारे सैनिक आहोत, पळणारे नाही. आपण एवढेच आहोत. पण नक्कीच मी आपल्या सर्वांना विश्वास देतो, पुढच्या वर्धापन दिनाच्या अगोदर सगळ्या महाराष्ट्रात रान पेटवल्याशिवाय राहणार नाही. आणि चांगल्या पद्धतीने
सर्वांची आमची प्रेस कॉन्फरन्स होत असते, महाराष्ट्र लेवलला होत असते, आमचा विषय असतो. आणि मला गर्व आहे ज्यावेळेस आम्ही कॉन्फरन्स कॉलवर बोलतो फक्त नंबर 1 ला नाव त्रिदल सैनिक संघटनेचं निघतं आणि दुसरं नाव निघतं फेडरेशनचं, दुसऱ्या कोणत्याही संघटनेचं नाव निघत नाही. त्यामुळे मला गर्व आहे की महाराष्ट्रातून सर्व लोक जरी इथं हजर नसले तर त्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीचे आहेत. म्हणून तिथं येतात, जिथं काही आपल्याला मोर्चा सांभाळायचा मोर्चाला ते हजर असतात. तर मी जास्त वेळ झालेला आहे, जास्तचा वेळ न घेता आपण या त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्याच्या 3ऱ्या वर्धापन दिनानिमित्त आपण आला त्याबद्दल पुन्हा एकदा मी एक अध्यक्ष या नात्याने सगळ्याचं अभिनंदन करतो आणि सर्वांना जाहीर सांगतो की आपल्याला जसं महाराजांनी सांगितलं सुरेश अण्णा धस साहेबांसारखं नेतृत्व लाभलेलं आहे. इलेक्शनच्या अगोदर जे काही घडामोडी घडल्या तिथल्या सर्वांना माहीत आहे. अण्णा आले होते, त्यांनी आम्हाला मान बी दिला, विनंती केली, आम्ही बी त्यांच्या विनंतीला मान दिला. आम्ही संघटनेचे जे काही महाराज आम्ही त्यांच्यापाशी दुखणं मांडलं, रडणं मांडलं, आमचे अडचणी मांडल्या, त्याही त्यांनी आम्हाला शब्द दिला की 1 वर्षाच्या तुमच्या सगळ्या अडचणी दूर करू. आणि आपण सर्वांनी या 2024च्या इलेक्शनमध्ये खरंच 100% सर्व सैनिकांनी मनापासून काम केलं आणि अनपेक्षित असा या आष्टी मतदारसंघाचा निकाल लागला. अनपेक्षित म्हणजे अपेक्षा नसतानाही इतक्या मतानं निवडून आले की या जनतेने खरंच असा आमदार आपल्याला लाभावा म्हणून पुन्हा एकदा 1999ची पुनरावृत्ती केली. आणि त्याचं श्रेय हे फक्त अण्णाचं कष्ट आणि कष्टच होतं. जसं तुम्ही सांगितलं खरंच मी 1:30 वाजता फोन करा, 3 वाजता फोन करा, जागेच असायचं. असं नेतृत्व लाभलेलं आहे. आपण त्यांच्या माध्यमातून आपण आपला पिंड काही राजकीय नाहीये, आपण एक देशाचे सैनिक आहोत, देशाची सेवा केलेली आहोत आणि आपल्या हातून या समाजाची सेवा करावा हेच आपला उद्देश आहे. आपल्या सैनिक आणि सैनिक परिवारावर काही अत्याचार होऊ नयेत, अन्याय होऊ नयेत, त्यांचेही प्रॉब्लेम दूर व्हावा यासाठीच आपण या संघटनेची स्थापना केलेली आहे. आणि मी परत महाराज ग्वाही देतो, नक्कीच तुम्ही म्हणले तसे आता आपल्या कामं रोखणारा कोणी नाही. कारण मागच्या वेळेस आम्ही त्यांच्यासाठी बी काम करून बघितलं पण 5 वर्ष कधी काही आम्हाला विचारलं सुद्धा नाही किंवा फोन सुद्धा केला. त्यामुळं आपण आता सर्वांनी निर्णय घेतलेला आहे. निश्चितपणे इथून पुढं कुठलंही राजकारण असो भैया, आमची मीटिंग झाली 8 दिवसापूर्वी की कुठलंही स्थानिक स्वराज्य संस्थेचं असो कुठलंही असो, अण्णाचा जो पॅनल असेल त्या पॅनलसाठी सर्व सैनिकांनी काम करायचं, त्यांच्या विरोधात कोणीही काम करायचं नाही. ते आम्ही त्या दिवशीच मीटिंगमध्ये ठरवलं. आणि आपणही अण्णाला सांगायला अशी विनंती करतो, मी तर बोलतच असतो पण जे काही सैनिकाच्या अडीअडचणी असतात ते अण्णांनी स्वतः सांगितले. मी मतदारसंघाला प्रत्येक 3 महिन्याला आता सगळ्या सैनिकांची मीटिंग घेणार आहे. तेही ते स्वतः परवा दिवशी बोलले होते मला की आपण परत एकदा सर्वांची मीटिंग घेऊ, सध्या धावपळीचे वेळ आहे निवांत. तर असं काही नाही, सर्वजण आला. पुन्हा एकदा मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. संघाच्या राष्ट्रगीताने होईल, भोजनाची सोय केलेली आहे. आपण सर्वांनी स्नेह भोजनाचा स्वाद घ्यायचा आहे. आणि मी पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय त्रिदल. जागेवर उभा राहा. सावधान, एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाये तव जय गाथा, जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे, जय हे, जय
भारत माता की वंदे वंदे जय जवान जय जवान धन्यवाद. आपण सर्व